चौथा दिवस आहे आणि धम्मपदाला प्रारंभ करतो आहोत. धम्मपदाची पहिली गाथा यमक वर्ग, या यमक वर्गातील पहिली गाथा आपण या गाथेला आता प्रारंभ करत आहोत. या गाथेचा विषय आहे वाईट चिंतन व वाईट कृती दुःखदायक असते. पहा, आपण धम्मपदाच्या आज 2 गाथा पाहणार आहोत आणि त्या 2 गाथांवर एक कथा पाहणार आहोत. तर वाईट चिंतन व वाईट कृती दुःखदायक असते अशा आशयाची पहिली गाथा. आणि दुसऱ्या आशयाची गाथा आहे चांगले चिंतन व त्याप्रमाणे चांगली कृती. चांगले चिंतन आणि चांगली कृती करणे हे नेहमीच सुखदायक असते. बघा, असा 2 फरक आहे. अशी परस्पर विरोधी गाथा आहे. म्हणजे वाईट चिंतन केलं तर माणसाचं वाईट होते आणि चांगलं चिंतन केलं तर माणसाला सुख लाभते. म्हणून आपण जे चिंतन आहे, आपल्या मनाचं चिंतन सुरू असते ना सततच, तर ते चांगलं चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणतात ना की जे मन चिंतते ते वैरी सुद्धा चिंतत नाही. एखाद्या वेळेला पाऊस येत असेल आणि तुमचा घरचा माणूस बाईकवरून दुरून येत असेल तर किती नाना तऱ्हेचे चिंतन तुम्ही करता, किती वाईट चिंतन करता. अगदी दुश्मन सुद्धा चिंतन करणार नाही इतकं चिंतन वाईट चिंतन होते. तर आपण पाहू की वाईट चिंतन व वाईट कृती दुःखदायक असते आणि चांगले चिंतन व त्याप्रमाणे कृती करणे हे नेहमीच सुखदायक असते. तर यामध्ये एका भिक्षूची गोष्ट आहे. गाथा अशी आहे. मनोपभंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुत्थेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वहतु पदं. मनोपभंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुत्थेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वा वहतो पदं. सुंदर अशी उपमा तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला समजण्यासाठी दिलेली आहे. मन हे सर्व गोष्टीचं उगमस्थान आहे. मनोपभंगमा धम्मा. आणि याचा मराठीमध्ये काव्यानुवाद असा आहे. मन उगम सर्व धर्माचे मन श्रेष्ठ मनोमय मनाच्या मलिनतेने जो बोले वा कर्म करी दुःख धावी तया पाठी जैसे चाक बैलपदे. म्हणजे जो कोणी सर्व जे मनोपभंगमा धम्मा म्हणजे सर्व काही मनोमय आहे. जे काही आपण सुख दुःख उपभोगतोय हे मनाचेच अपत्य आहे. सर्व धर्म चैतसिक अवस्था प्रथम मनात उत्पन्न होतात. मन हेच मुख्य आहे. ते धर्म मनोमय आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती मलिन मनाने बोलते, मलिन अशुद्ध मनाने एखादी व्यक्ती जेव्हा बोलते किंवा तसे कार्य करते तेव्हा दुःख त्या व्यक्तीच्या असे पाठी लागते जसे की बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाचा पिच्छा सोडत नाही. बैलगाडीचं चाक कसं धावते?
जसा जसा बैलाचा पाय धावतो तसं तसंच बैलगाडीचं चाक धावते. अगदी त्याच पद्धतीने वाईट चिंतन करणाऱ्या माणसाचा दुःख पिच्छा सोडत नाही, असा या पहिल्या गाथेचा अर्थ आहे. सुखद किंवा दुःखद अनुभव येतात त्यालाच बुद्ध लोकधम्म असे म्हणतात. लोकधम्म आपण पाहले महामंगलसूत्र समजून घेत असताना. ह्या गाथेमध्ये धम्म ह्या संज्ञेचा वापर दृष्ट मानसिक अवस्थेसाठी केलेला आहे. मनाशिवाय किंवा चेतनेशिवाय अशी मानसिक अवस्था उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून मन हे फार महत्त्वाचे आहे. मनाची ही चेतनाशक्ती कर्म स्थापित करते. म्हणून बुद्ध म्हणतात चेतनेलाच मी कर्म म्हणून जाहीर करतो. अशा आशयाची ही पहिली गाथा आहे की वाईट चिंतन केलं आणि त्या पद्धतीने कृती केली तर दुःख त्याचा पिच्छा सोडत नाही. बैलगाडीची उपमा. आता दुसरी गाथा अशी आहे. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततोनं सुखमन्वेति छाया वा अनपायिनी. आता त्याच्या विरोधात ही गाथा आहे. यातही पहिल्या दोन ओळी तेच आहे. पहिली ओळ तेच आहे की मनोपुबंगमा धम्मा, सर्व धर्म मनोमय आहेत. मनसाचे प्रसन्नेनं, आणि जर का आम्ही प्रसन्न मनाने काम केलं, आमच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण केली आणि प्रसन्न चित्ताने आम्ही जर काम केलं तर काय होते? सुख त्या माणसाला असं लाभते, सुख त्या माणसाला असं लाभते जसं माणसाची छाया माणसाची साथ सोडत नाही. माणूस जिकडे गेला त्याची सावली त्याच्या सोबत, तसं सुख त्या माणसाच्या सोबतच आहे. जशी सावली त्याची साथ सोडत नाही तसं सुख त्याची सावली सोडत नाही. जो व्यक्ती प्रसन्न चित्ताने चिंतन करतो, प्रसन्न चित्ताने बोलतो, आणि म्हणून त्या विशाखेला तिच्या वडिलांनी लग्न झाल्यानंतर वडिलांनी जी शिकवण दिली होती त्यामध्ये एक शिकवण दिली होती की प्रसन्न चित्ताने खायचं, प्रसन्न चित्ताने बसायचं, प्रसन्न चित्ताने झोपायचं. शिकवण सोपी आहे, पण प्रत्यक्ष जीवनात उतरवल्याने त्यापासून मिळणारा लाभ मात्र हा अगणित आहे. म्हणून प्रसन्न चित्ताने आपण काम केलं पाहिजे जे काही आहे ते. अप्रसन्न चित्ताने काम केलं ना, एखाद्या मुलाला एखाद्या वेळेस सांगा तो काहीतरी चुकीचं करू नका, आणि प्रसन्न चित्ताने बघा काम सक्सेस होते. म्हणून जे काही आहे ते प्रसन्न चित्ताने करायचं आहे. तर यामध्ये हा उपदेश तथागतांनी केव्हा आणि कुठे केला? हा उपदेश तथागतांनी केलेला आहे धम्मपदाचा. केव्हा, कुठे, कशा निमित्ताने केला त्याची स्टोरी आपण पाहूया या धम्मपद गाथा आणि कथा या भागामध्ये. श्रावस्ती येथील जेतवनात विहरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा एका तरुण ब्राह्मण मट्ट कुंडली याला उद्देशून केलेली आहे. मट्ट कुंडली हा अदिन्नपूर्वक नावाच्या ब्राह्मणाचा तरुण मुलगा होता. बघा, मट्ट कुंडली एका तरुणाचं नाव आहे आणि त्याच्या वडिलाचं नाव आहे अदिन्नपूर्वक. काय नाव आहे त्याचं? अदिन्नपूर्वक. आता आपण काल बोलताना पाहिलं की अदिन्नादाना वेरमणे म्हणजे काय? न दिलेलं दान स्वीकारायचं नाही. आता हा अदिन्नपूर्वक नाव आहे याचं, म्हणजे नावाला, प्रत्येक नावाला अर्थ आहे. आता तेव्हाचे नाव पाली शब्दात
होते. अदिन्नपूर्वक म्हणजे तो कोणाला काही देत नसायचा, म्हणून त्याचं नावच अदिन्नपूर्वक आहे. तर अदिन्नपूर्वकाने कधी कोणाला दान केले नाही. तो श्रीमंत असूनही फार कंजूस होता. अदिन्नपूर्वक नावाचा व्यक्ती श्रीमंत तर होता पण कंजूस होता. जेव्हा त्याचा मुलगा, ज्याचं नाव आहे मठ्ठ कुंडली, आजारी पडला, तेव्हा पैसे वाचवण्याच्या उद्देशाने त्याने कुठल्याही वैद्याला बोलावण्याचा प्रयत्न केला नाही. बघा, स्वतःचा मुलगा आजारी पडला पण तरीही त्याने पैसे वाचवण्यासाठी कोणत्या वैद्याला बोलावलं नाही. जेव्हा मुलगा मरत आहे असे दिसले, आता मुलगा मरतो आहे असे दिसले, तेव्हा मुलाला पाहण्यासाठी येणाऱ्यांनी त्याच्या घरची असलेली संपत्ती बघू नये म्हणून त्याने मुलाला बाहेर व्हरांड्यात आणून ठेवलं. कारण जर लोक त्याला पाहायला येतील आणि त्याच्या घरातील संपत्ती पाहतील तर लोक बोलतील, अरे एवढी संपत्ती असून याने वैद्याला आणलं नाही, नाव ठेवतील आपल्याला. म्हणून त्याने मुलालाच व्हरांड्यामध्ये आणून ठेवलं. महाकारुणिक भगवान बुद्धांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने मठ्ठ कुंडलीची मरणासन्न व दयनीय अवस्था जाणली व त्या अदिन्नपूर्वकाच्या घरासमोर ते उभे राहिले. बघा, भगवान बुद्ध त्या नगरीमध्ये होते, तर त्यांनी ती जाणले की आता हा मठ्ठ कुंडली नावाचा तरुण आता मरणार आहे. ती अवस्था तथागतांनी जाणली आणि त्याच्या दारासमोर ते उभे राहिले. आणि त्यांना असे आढळले की तरुण मठ्ठ कुंडली मरणासन्न अवस्थेमध्ये घराबाहेर वरांड्यात पडलेला आहे. त्याचे लक्ष आकर्षित करण्यासाठी, कोणाचं लक्ष? तो मरणाच्या अवस्थेत असलेला जो मठ्ठ कुंडली नावाचा तरुण आहे त्याचं लक्ष आकर्षित करण्यासाठी भगवान बुद्धांनी काय केलं? त्यांनी आपली कृपादृष्टीची दिव्य किरणे त्याच्यावर फेकली. त्या तरुणाने बुद्धाला पाहिले. बुद्धांनी आपली कृपादृष्टीची दिव्य किरणे त्याच्यावर फेकली आणि त्या तरुणाने बुद्धाकडे पाहिलं. बुद्धाकडे पाहिले. तो फार अशक्त असल्यामुळे शरीराने नव्हे तर मनाने त्याने बुद्धावरचा विश्वास व्यक्त केला. अशक्त होता बिचारा, हात जोडू शकत नव्हता, वंदन करू शकत नव्हता, मरणाच्या शेवटच्या अवस्थेला होता. पण तरीही त्याने नजर बुद्धाकडे टाकली, बुद्धाला पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये काय निर्माण झालं? प्रसन्नता निर्माण झाली. बुद्धाला पाहून त्याच्या चित्तात प्रसन्नता निर्माण झाली. त्याने बुद्धावर विश्वास व्यक्त केला, म्हणजे श्रद्धा अर्पण केली. मात्र एवढेच पुरेसे होते. तो बुद्धांना शरण गेला व स्मित हास्य करून देह त्याग केला. बघा, शेवटची अवस्था काय असते माणसाची, म्हणजे शेवट माणसाचा कसा व्हावा. मरतो प्रत्येक जण, पण माणसाचा मृत्यू कसा व्हावा की त्याच्या मृत्यूच्या वेळेला साक्षात तथागत भगवान बुद्ध समोर आहे. भगवान बुद्ध आपल्या कृपादृष्टीची किरणे त्याच्यावर फेकतात आणि तो बुद्धाला पाहतो आणि अंतर्मनाने प्रसन्न होऊन हसतो आणि हसून आपला देहत्याग करतो. काय मरण आहे. आणि तो देहत्याग करतो म्हणजे मरण पावतो. भगवंतावर असलेल्या असीम श्रद्धेमुळे मरणानंतर मठ्ठ कुंडलीला 33 देवलोकांमध्ये त्याचा जन्म झाला. आता हे थोडंसं लक्षात ठेवा, याचं विश्लेषण थोडं पुढे करूया. इथे शब्द आहे की 33 स्वर्गलोकामध्ये त्यांचा जन्म झाला. आता स्वर्गलोक ही भौतिक जागा नाही. स्वर्ग बौद्ध धर्मामध्ये, आता या धम्मपदामध्ये वारंवार स्वर्ग हा शब्द येईल, तेव्हा स्वर्ग म्हणजे ही काही भौतिक जागा नाही, ती एक मनाची अवस्था आहे. म्हणजे जिवंत असूनही जर मन अप्रसन्न असेल, बेचैन असेल, वेगवेगळ्या दडपणात असेल, काही असेल, तर जिवंतपणे माणूस नरक यातना भोगत असतो. तो याच्या विरुद्ध एखादा व्यक्ती गरिबीत असू शकतो, परंतु तो निश्चिंत जीवन जगतो. तो खऱ्या अर्थाने स्वर्ग सुखाचा लाभी असतो. त्याच्या घरात कटकट नाही, दगदग नाही. सर्व लोक धम्म मार्गावर चालणारे जर का असतील ना,
तर ते खऱ्या अर्थाने धम्म मार्गावर जगणारे लोक जर असतील तर ते खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुखाचा आनंदच ते उपभोगत असतात. तर या ठिकाणी हे जे म्हटलेलं आहे की मठ्ठ कुंडली त्या अवस्थेमध्ये तावंतीस स्वर्गालोकामध्ये त्याचा जन्म झाला. अदिन्न पूर्वकाला जेव्हा हे कळले की आपला मुलगा मरताना फार प्रसन्न त्याने मरण पावला, तेव्हा त्याने भगवंताला आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित केले. पहा, तोही द्रवित झाला आणि त्याने मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या तथागतांना आपल्या घरी भोजनासाठी बोलावलं. भोजनानंतर त्याने भगवंताला विचारले, भगवान, आपल्याला दान दिल्याशिवाय, आपली पूजा केल्याशिवाय, धम्म ऐकल्याशिवाय, केवळ मनात प्रसन्न होण्यामुळे व बुद्धावर अपूर्व श्रद्धा बाळगल्यामुळे सुद्धा माणसाला अशा पद्धतीने स्वर्गलोकात जन्म प्राप्त होऊ शकतो का? असं तो बुद्धाला विचारतो. तुम्हाला त्याने काही दान दिलं नाही, मी सुद्धा त्या प्रसंगी तुम्हाला काही दान दिलं नाही, तुम्हाला वंदन केलं नाही, तुमची पूजा केली नाही, पण तरीही अशा पद्धतीने केवळ मनात प्रसन्न होण्यामुळे त्याला अशा पद्धतीने स्वर्गलोकात जन्म प्राप्त होऊ शकतो काय? त्यावर भगवान म्हणाले, होय ब्राह्मणा, बुद्धावर श्रद्धा ठेवून मन प्रसन्न ठेवल्याने स्वर्गलोकात उत्पन्न होणे शक्य आहे. कारण माणूस जे पाप कर्म किंवा पुण्य कर्म करतो त्यात मन हे प्रमुख आहे. प्रसन्न मनाने केलेले पुण्यकर्म देवलोक किंवा मनुष्य लोकात उत्पन्न होणाऱ्या माणसाच्या मागे असे लागते जशी त्याची छाया त्याचा पाठलाग कधीच सोडत नाही. तेव्हा बुद्ध हे विवेचन करतात की जो व्यक्ती प्रसन्न चित्ताने जगतो, प्रसन्न चिंतन करतो, त्याला अशा पद्धतीने सुख लाभते जशी त्याची जशी छाया माणसाचा साथ सोडत नाही तसं माणसाला सुख मिळते. परिस्थितीनुरूप आपण जे अनुभवतो तो अनुभव आणि त्या गोष्टीचा अर्थबोध आपण कसा घेतो यावर हे सारे अवलंबून असते. पहा, चुकीचा अर्थबोध घेतल्यास दुःख व खरा अर्थबोध घेतल्यास सुख पदरात पडते. दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल की आपले सुख आणि दुःख आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. आपलं सुख आणि आपलं दुःख कुठे आहे? विचार करण्याच्या पद्धतीवर आहे. म्हणजे सुख आणि दुःखाचं उगमस्थान हे माणसाचं मन आहे. पहा, पण तरीही आम्ही सुखाला शोधण्यासाठी कुठे कुठे भटकत राहतो. हे बुद्धाने सांगितलं की मनोपुभंगमा धम्मा, अरे तुझं मनातच सर्व काही आहे. आणि हे संतांनी सांगितलं, तुझं आहे तुझं पासी परी जागा भुललासी. अरे तुझ्याजवळ आहे सगळं काही, पण तरी तू जागा भुलला. तू चालला आपला तीर्थाला, तू चालला आपला नाना ठिकाणी, नाही का? अरे तुझ्या सुखाचं दुःखाचं जे आगर आहे ते तुझं मन आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही काही दिवसापूर्वी की माणूस दुःखी कशामुळे होतो? म्हणजे मृत्यू दुःखकारक आहे, जन्म दुःखकारक आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग दुःखकारक आहे, अप्रिय व्यक्ती आपल्या संपर्कात आली तर ते दुःखकारक आहे, आणि प्रिय व्यक्ती आपल्याकडून निघून गेली, वियोग झाला तर ते दुःखकारक आहे. हे दुःखाचे कारण सगळ्यांना माहीत आहे. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणखी दुःख कोणतं आहे माहीत आहे का? आणि जे खरं दुःख आहे की माझ्या मुलाला कमी पर्सेंटेज मिळाले याचं दुःख मला फारसं नाही, पण माझ्या शेजारच्याच्या मुलाला जास्त पर्सेंटेज मिळाले, तो नीटमध्ये इलिजिबल झाला, तो गव्हर्नमेंट मेडिकलला गेला, याचं दुःख आहे. मग हे जे दुःख आहे हे दुःख कोण निर्माण करते? मन करते. हे जे दुःख आहे कोणी वरचा निर्मिक आहे का? ईश्वर आहे का? नाही. कोणी बाह्य शक्ती आहे का? नाही. या दुःखाचा बरं हे जे दुःख आहे हे दुःख काही गरिबी आणि श्रीमंतीवर अवलंबून आहे का? त्यावर सुद्धा डिपेंड नाही. हे दुःख तुमच्या सौंदर्यावर सुद्धा अवलंबून नाही, तुमच्या तारुण्यावर सुद्धा अवलंबून नाही. हे दुःख आणि सुख हे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या दुःखाचं जे केंद्रबिंदू आहे, सुखाचं केंद्रबिंदू आहे
ते माणसाचं मन आहे. आणि म्हणून सर्वात जास्त अभ्यास तथागत भगवान बुद्धाचा या मनावरच आहे. आणि म्हणून आपण या मनाच्या व्यवहाराला जाणलं पाहिजे की हे मन कशा पद्धतीने काम करते. तर वरील दोन्ही गाथांमधून भगवान बुद्धांना हेच सांगायचे आहे की वाईट विचार करा आणि दुःखी व्हा. वाईट विचार करा आणि दुःखी व्हा, चांगले विचार करा आणि सुखी व्हा. भगवान बुद्ध इथे चांगल्या आणि वाईट विचारांचे व कर्माचे न टाळता येण्यासारख्या परिणामावरील आपल्याला सचेत करतात. न टाळता येण्यासारखे परिणाम आहेत पहा, तुम्ही टाळू शकत नाही. मनामध्ये जे काही चिंतन करता त्याचे जे काही फळ तुम्हाला येते ते तुम्ही टाळू शकत नाही. आणि याविषयी भगवान बुद्ध आपल्याला सचेत करतात, जागृत करतात. माणूस भूतकाळात आणि वर्तमान काळात जे पेरतो तेच उगवत असते. पहा, माणूस भूतकाळात आणि वर्तमान काळात जे पेरतो ते उगवत असते. महामंगल सूत्रामध्ये आपण पाहिलं की उत्तम मंगलामध्ये एक मंगल सांगितलेलं आहे की पूर्वेच कतपुय्यता, पूर्वी पुण्य कर्म केलेले असले पाहिजेत. हे गृहस्थाचं उत्तम मंगल आहे. मग पूर्वी जर त्याने जे काही कर्म केलेले आहेत त्याचे फळ आज येणार आहेत. आज जे काही कर्म तुम्ही पेरणार आहात त्याचे फळ उद्या निश्चित येणार आहेत. ते आपल्याला चुकणार नाहीत, एवढं मात्र खरं. आणि कर्माचा तर हा एक नैसर्गिक नियम आहे की आज जे कर्म करणार आहात ते उद्या येणारच आहेत. पण जेव्हा ते येतात की नाही तर बीज नियमाप्रमाणे येतात. बीजाचा एक नियम आहे की बीजाला माती, हवा, पाणी मिळालं की ते उगवते. पण जेव्हा ते उगवते तेव्हा त्याला एकच फळ येत नाही. म्हणजे ज्वारीचा दाणा जर आपण पेरला एक दाणा, त्याला ज्वारीचा एकच दाणा येतो का? त्याला पसाभर दाणे येतात, आंजोळभर दाणे येतात. म्हणजे बघा, आपण जे काही कर्म करतो तर त्याचं फळ सुद्धा या बीज नियमाप्रमाणे असं अनंत रूपाने येते. आणि मग त्या फळाचा एक धर्म आहे, प्रत्येक फळाचा धर्म आहे. पहा कोणता? प्रत्येक फळाचा धर्म आहे की ते बीज म्हणून अंकुरते. म्हणजे आपण जे कर्म करतो ते किती पटीनं असे वाढत जातात, किती पटीनं वाढतात. आणि म्हणून भगवान बुद्ध आपल्याला सचेत करतात की अरे अलर्ट व्हा, जागे व्हा, या कर्माविषयी जागे व्हा आणि मनात चाललेल्या चिंतनाविषयी जागे व्हा. ते फळ घेऊन येणार आहेत बरं, आणि तेही फळ घेऊन येणार आहेत. तर एकटं दुकटं येणार नाही, असंख्य पटीने ते फळ आपल्याला प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून कर्माविषयी प्रत्येक व्यक्तीने जागृत असलं पाहिजे. आणि खास करून चित्ताच्या या प्रपंचाविषयी आपण जागृत असलं पाहिजे. माणूस भूतकाळात किंवा वर्तमान काळात जे पेरतो तेच उगवत असते. तो स्वतःच त्याच्या सुखदुःखाबद्दल जबाबदार असतो. तो स्वतःच त्याचा स्वर्ग व नरक निर्माण करत असतो. त्याच्या जीवनाचा तो स्वतः शिल्पकार असतो. कार्यकारण भाव जाणून दुःखापासून मुक्ती करून घेण्याचा उपदेश भगवान बुद्ध इथे देतात. भगवंताचा उपदेश वास्तविकतेवर आधारित आहे. एखाद्या अज्ञात अलौकिक शक्तीवर सुखाच्या आशेने अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा वास्तविकतेवर आधारित सुखाचा मार्ग शोधण्यास भगवान बुद्ध सांगतात. अशा पद्धतीने या ठिकाणी ही पहिली गाथा आहे. आणि याला अनुसरून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे त्याच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या 3ऱ्या खंडामध्ये भाग 5 मध्ये सद्धम्म म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. आणि सद्धम्म म्हणजे काय, यामध्ये पहिलंच प्रकरण आहे, मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म होय. आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरण दिलेलं आहे मुद्दामहून की भगवान बुद्ध एकदा श्रावस्तीच्या जेतवर विहारामध्ये विहरत असताना कोसलचा राजा प्रसेनजित भगवान बुद्धाला आपल्या
त्या शहरामध्ये निमंत्रित करतो, आपल्या घरी निमंत्रित करतो भोजनासाठी. भगवंताला विनंती करतो की भगवान आपण सकाळी शहरामध्ये यावं. आणि मग भगवान बुद्ध सकाळी चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन भिक्खू संघासह त्या श्रावस्तीमध्ये निघतात चारिका करण्यासाठी. आणि तो प्रसेनजित राजा तथागताला भोजनदान वगैरे दान करतो, संघाला भोजनदान वगैरे करतो. आणि नंतर शहराच्या चौरस्त्यावर तथागतांची धम्मदेशना आयोजित करतो, बुद्धाचा उपदेश आयोजित करतो. बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये तुम्ही बघा नंतर. चौरस्त्यावर भगवान बुद्धाची धम्मदेशना सुरू आहे. आता राजाने आयोजित केलेली धम्मदेशना आहे, तर विचार करा तो पेंडॉल कसा असेल, पब्लिक किती असेल, नाही का. आपण पाहतो राजाश्रय, तेव्हा बुद्धाच्या त्या धम्माला राजाश्रय होता. तर मग असंख्य अशी पब्लिक जमलेली आहे आणि त्यामध्ये 2 व्यापारी ते सुद्धा धम्मदेशना ऐकत आहेत. आणि ते तुम्ही जर वाचलेला असेल तर तुम्हाला आता हा प्रसंग आठवत असेल की ते 2 व्यापारी बुद्धाची धम्मदेशना, बुद्धाचा उपदेश ऐकत आहेत. आणि ऐकत असताना त्यातला एक व्यापारी, 2 व्यापारी मित्र आहेत ते, त्यातला एक व्यापारी दुसऱ्या व्यापारी मित्राला दृष्ट चित्ताने, वाईट चित्ताने त्या आपल्या मित्राला म्हणतो, अरे काय राजा आहे हा, यांची काही धम्मदेशना ठेवायची असते का शहरामध्ये? काय कामाची आहे बरं ही धम्मदेशना? किती राजा मूर्ख आहे हा. अशा पद्धतीचे तो वल्गना आपल्या मित्रासमोर करतो दृष्ट चित्ताने. पण दुसरा जो मित्र असतो तो त्याला म्हणतो, अरे तसं नाही, हा किती राजा धार्मिक आहे, याने महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा उपदेश या ठिकाणी आयोजित केलेला आहे, याच्यामुळे मला हा उपदेश ऐकायला मिळत आहे. आणि माझ्यापेक्षाही जे गोरगरीब लोक आहेत त्या सर्वांना या राजामुळे धम्मोपदेश ऐकायला मिळत आहे. हा भगवान बुद्धाचा उपदेश किती कल्याणकारी आहे. बघा 2 मित्र आहेत, एक असा चांगला विचार करतो आणि एक असा वाईट विचार करतो. भगवान बुद्धाचं धम्मदेशना संपून जाते, लोक आपापल्या घरी जातात आणि हे व्यापारी दारूच्या गुत्त्यावर दारू पितात. दोघंही दारू पितात. दुष्ट चित्ताचा जो आहे तो भरपूर दारू पितो आणि हा जो चांगल्या चित्ताचा आहे त्याच्यातलं चांगलं चित्त तेव्हाही जागृत होते, तेव्हाही त्याचं चांगलं चित्त जागृत होते आणि तो जरा लिमिटमध्येच पितो. जास्त पिलेला जो आहे तो रस्त्यावर असा चालत चालत जातो आणि रस्त्यातच पळून जातो रात्रीच्या वेळेला. आणि पुढे जातो तो असा रस्त्यावर आणि शहराच्या बाहेर असा निघतो आणि रस्त्यातच पडतो. आता आपल्याला माहित आहे की असे पडतात म्हणून, मग तो असा पळून जातो. त्यानंतर काय होते की अंधार असताना सकाळी सकाळी कामगार लोक, जे व्यावसायिक लोक असतात, ते सकाळी सकाळीच आपल्या कामाला व्यवसायाला निघतात. तर व्यापाऱ्यांच्या गाड्या निघतात आणि त्या व्यापाऱ्यांच्या गाड्या भरधाव अशा निघत असताना एकामागे एक गाड्या निघालेल्या आहेत. आणि त्या गाड्यांमध्ये तो दुष्टचित्ताचा व्यापारी जो दारू पिऊन पडलेला होता तो त्या गाड्याखाली येतो आणि त्या गाड्यांखाली चेंगरला जातो आणि तिथेच तो गतप्राण होतो, मरण पावतो. बघा दुष्टचित्ताच्या व्यक्तीची ही अवस्था झाली. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दामहून उद्धृती केलेली आहे. आणि हा जो चांगल्या चित्ताचा व्यक्ती असतो तो सकाळी आंघोळ वगैरे करतो आणि तो सुद्धा आपलं मान भरतो आणि गाड्या रथ ते घेऊन तो निघतो. खूप दूरवर तो व्यापार करायला निघतो, त्या प्रांताच्या बाहेर तो निघतो. आणि योगायोग असा होतो की समोरच्या प्रांतामध्ये एक परीक्षा सुरू असते. त्या प्रांताचा जो राजा असतो तो राजा त्याचं वय झालेलं असते, तो म्हातारा झालेला असतो आणि तो विचार करत असतो की आता मला नवीन राजा निर्माण करायचा आहे. तर कोणाला करायचं? तर मग त्याने एक पांढरा घोडा शहरामध्ये सोडलेला असतो आणि त्याने ठरवलेलं असते की हा घोडा ज्याच्या समोर गुडघे टेकविल त्याला मी राजा करेल. आणि मग
काय होते की हा योगायोगाने चांगल्या चित्ताचा हा जो व्यापारी आहे, हा योगायोगाने त्या प्रांतामध्ये त्या शहरामध्ये जातो आणि योगायोगाने तो घोडा त्याच्यासमोर गुडघे टेकवतो. काय झालं की तो राजा पाहतो की अरे या घोड्याने या व्यापाऱ्यासमोर गुडघे टेकवले. त्याला शोधल्या जाते, त्याला पकडून त्या राजाकडे नेल्या जाते आणि तो राजा त्या राजाला त्याचा उत्तराधिकारी नेमतो आणि त्याला राजा करतो. हे चांगल्या चित्ताचा आणि वाईट चित्ताचा एकदम परिणाम काय आहे, बुद्धाने त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये असा आलेला आहे. मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण सांगतो यावरचं. चांगलं चिंतन आणि वाईट चिंतन. दोन मुलं खेळत आहेत आणि ते खेळता खेळता उंच झाडावर चढले. अर्थात त्यांच्या आया सुद्धा, त्यांचे मम्मी लोक सुद्धा तिथे आहेत. त्यांचे मम्मी खाली बसलेले आहेत, इकडे तिकडे मुलं झाडावर चढलेले आहेत, उंच झाडावर चढले. तेवढ्या जोरात सुसाट्याचा वारा सुटतो. जोरात सुसाट्याचा वारा सुटतो. त्यातली एक मम्मी आपल्या मुलाला म्हणते, बघा म्हणजे चित्ताचा काय परिणाम पडतो, समोरच्या चित्तावरही पडतो. त्यातली एका मुलाची मम्मी म्हणते, अरे पडशील, अरे पडशील. ती तिच्या मुलाला म्हणते, तिच्या मुलाचं नाव घेऊन म्हणते, सुसाट्याचा वारा सुटलेला आहे, मुलं शेंड्यावर आहेत. ती एक मम्मी म्हणते, अरे पडशील, वारा सुटलेला आहे बाळा, तू पडशील बघ. आणि तेवढ्यात पडशील म्हटल्याबरोबर त्याचा आत्मविश्वास डगमगतो आणि तो खाली पडतो. दुसरी मम्मी त्या ठिकाणी आहे, ती म्हणते, वारा सुटलेला आहे बाळा, घट्ट पकड. काय होते, त्या मुलाचा कॉन्फिडन्स वाढतो, घट्ट पकडतो आणि तो तग धरून राहतो. फरक आहे चित्ताचा, चेतनेचा. तुमच्या चेतनेतून काय निघते. आणि म्हणून आपण हे सर्व काही मनोमय आहे. बुद्ध म्हणतात मनोमय आहे सर्व. तर आपल्याला आपल्या या धर्माचा सारच आहे की आपल्याला आपल्या मनाला शुद्ध करायचं आहे. आपलं मन चांगलं चिंतन तेव्हा करेल जेव्हा आपल्या या चित्तातील वाईट मन आपण नष्ट करू. आपल्या धर्माचा सारच तो आहे की सब पापस अकरणम कुशलस उपसंपदा. सर्व पाप कर्म टाळा, कुशलस उपसंपदा, कुशल कर्म करा. सचित्त परियोदपणम, परियोदपणम म्हणजे शुद्धीकरण, चित्ताचं शुद्धीकरण करा. एतम बुद्धान शासन, ही बुद्धांची शिकवण आहे. म्हणजे आपल्या धर्माचा मूळ शिकवण हीच आहे, सार हाच आहे की मनाला शुद्ध करा. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. जय काय. आपल्या सर्वांच्या प्रति मंगलकामना. आपण सुद्धा या वर्षावासमध्ये आपल्या चित्ताला चांगलं वळण लावण्याचा, कुशल चित्त करण्याचा प्रयत्न करूया. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.
सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो.